पहा, सुंदर अशी कांद्याची भाजी आज आपण करणार आहोत. भाजीला काही नसलं किंवा भाजी आवडीची नसली किंवा कंटाळा आला असेल भाजीचा, तर काय करावं सुचत नाही. तर अशा वेळेस अशी मस्तपैकी झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात होणारी आपण ही कांद्याची भाजी आज करणार आहोत. तर इथे मी मोठ्या साईजचे 3 कांदे घेतलेले आहे व एक टोमॅटो घेतलेला आहे अर्धा, आणि मोठा असल्यामुळे मी अर्धा घेतला आहे. तुमच्याकडे जर छोटा असेल तुम्ही एक घेतला तरी चालणार आहे. आता इथे मी कांद्याचे छिलटे सगळे काढून घेतलेले आहे व त्याचा मग उभा काप करून मग पुन्हा मध्ये एक त्याला कट मारलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला कट करायचे असेल कांदे तसे तुम्ही करू शकता, पण शक्यतो मोठ्या मोठ्या फोडीच ठेवायच्या किंवा पातळ ठेवायच्या, जशा मी केल्या आहेत तशा. अशा प्रकारे मी हे तिन्ही कांदे कट करून घेणार आहे. आणि त्यानंतर मी जो टोमॅटो घेतलेला आहे तो देखील मोठ्या मोठ्याच फोडी करून घेणार आहे. तर मी आता टोमॅटोचे पण काप करून घेत आहे. काप होत आहे तोपर्यंत मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. चला तर बोलता बोलता आपला हा टमाटा देखील असा मस्त छान असा कट झालेला आहे. चला तर मग आता इथं मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्या कढईमध्ये छान असं मस्त तेल घालून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 चमचे पोह्याचे चमचे, आणि मस्तपैकी अगदी तेल गरम झालं की त्यामध्ये मी 1.5 चमचा मोहरी घालून घेणार आहे. आणि मोहरी तडतडली की लगेच 1 चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. पहा, आणि जिरं वगैरे छान असं तडतडलं की मग त्यामध्ये लगेच हिंग घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला. हिंगाची फोडणी खूप सुंदर लागते. आणि त्यामध्ये आपण हे जे 3 कांदे कट करून ठेवलेले आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि सुंदर असे छान मस्तपैकी परतवून घ्यायचे आहे आपल्याला. कांदा हा ट्रान्सपरंट होईपर्यंत एकदम छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे. त्याआधी त्याला छान असं मोकळं करून घ्यायचं आहे. पहा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांदा असा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि छान मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे. बघा, खूप सुंदर आणि खूप टेस्टी बनते. अगदीच भाजीला काही नसलं ना की ही भाजी तुम्ही करून बघा. आणि ही भाजी तुम्ही अगदी भाकरीसोबत, पोळीसोबत, अगदी वरण भातासोबत देखील खाऊ शकतात किंवा कोणाला टिफिनला जरी पाहिजे असेल तरी तुम्ही देऊ शकतात. आता इथे कांदा पण छान लगेच परतला पाहिजे म्हणून आपण आता ही चवीपुरता लगेच मीठ पण घालून घेणार आहेत. आणि कांदा एकदम छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे. बघा, एकदम सुंदर असा परतवून झालेला आहे कांदा. आता आपल्याला याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे तो दाताखाली असा कचकच लागणार नाही, छान अगदी सॉफ्ट होईल. पहा, असा छान मस्तपैकी कांदा परतवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर लागते ही भाजी. आता या भाजीमध्ये तुम्ही पीठ देखील पेरू शकता, म्हणजे जे बेसन पीठ आहे ते. पण मी ही पिठाची न करता ही अशीच बनवणार आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा जो टोमॅटो मी कट करून ठेवलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे व तो देखील आपल्याला कांद्याबरोबर परतवून घ्यायचा आहे. आता यामध्येच मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट आणि त्याबरोबरच कोथिंबीरच्या काड्या यांची सगळ्यांची पेस्ट करून मी हा 1 चमचा यामध्ये घालून घेणार आहे. यांनी पण खूप सुंदर अशी टेस्ट येते. पहा, आता हा सगळं छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित छान असा परतवून घ्यायचा आहे आणि आता मस्त छान अगदी वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे टोमॅटो पण देखील छान असा वाफला जाईल. पहा, कलर पण देखील खूप सुंदर आलेला आहे याला, मस्त अगदी झटकीपट होणारी. आता यामध्ये आपल्याला काही पावडरी मसाले घालायचे आहेत. मी 1 चमचा हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर मग मी 2 चमचे इथे धनेपूड घालून घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता. त्यानंतर मी इथे 1 चमचा अगदी मसाले घातलेला आहे. आणि त्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला तिखटपणानुसार तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तर त्या प्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे. इथे मी 3 चमचे तिखट घातलेले आहे, कारण मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांची पेस्ट देखील घालून घेतलेली होती. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हा मसाला जो आहे आपल्या कांदा आणि टोमॅटोला लागला पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान शिजलं आहे. तर यामध्ये मी माझ्याकडे शेंगदाण्याचा जो चटणी बनवली होती त्याचे मी 2 चमचे टाकून घेतलेले आहे. पहा, ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता किंवा असे जरी ठेवले तरी चालणार आहे. आणि मस्तपैकी खूप सारी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये धुवून स्वच्छ अगदी कट करून घ्यायची आणि ती टाकून घ्यायची आहे. बघा, आता आपली ऑलमोस्ट ही भाजी झालेलीच आहे. एक शेवटची 2 ते 3 मिनिटांची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. पहा, किती सुंदर भाजी झालेली आहे ना. आणि वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जितकी दिसायला छान आहे तितकी चवीला पण अगदी सुंदर लागते. तर नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करा. चला, भेटूया पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.